What is the oxidation of xenon in xenon monoxide tetra काय आहे तर फ्लोराइड आहे. सो हा xenon monoxide tetra फ्लोराइड प्लस 6 येते. XeO F4 आहे ना, मग ह्याचं काय आहे तर -2 आणि ह्याचं काय आहे तर -1 इंटू 4. हा -2 -4 काय येणार आहे तर -6 म्हणजे झेनॉनचं ऑक्सिडेशन स्टेट +6. झेनॉनचं ऑक्सिडेशन स्टेट +6. ठीक आहे. नेक्स्ट, which of the following xenon compound has a chlorine pentafluoride like a structure? मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं की xenon टेट्राफ्लोराइड, कारण क्लोरीन पेंटाफ्लोराइडला 1 लोन पेअर असते. हा फ्लोरीन, परत हा फ्लोरीन, परत हा फ्लोरीन, परत हा फ्लोरीन, इथं फ्लोरीन आणि इथं काय आहे तर लोन पेअर आहे. स्क्वेअर पिरामिडल ज्योमेट्री आहे. नेक्स्ट, पुढं, identify from the following compound the valency of xenon consists of a one lone pair of electron. असा कंपाऊंड ज्याला एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो हा Xe कोण असतो तर F4. कारण ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे म्हणजे एक लोन पेअर आहे. एक लोन पेअर ना, सॉरी एक लोन पेअर आहे. XeF4 ला 2 लोन असतात. XeOF2 ला एक लोन पेअर असते. +6 oxidation state. Which of the following compound has a हे येणार XeOF4 येणार, एक लोन पेअर असणार त्याच्याकडे. ठीक आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय ठीक. नेक्स्ट, which of the following inert gases is used in a magnetic resonance imaging? आपण कालच बघितलेलं होतं. कोण होतं? कोण होतं? खरंच होतं काय? ऑप्शन सी नाही. हेलियम निऑन होतं का आर्गॉन होतं? सो काय आहे क्वेश्चन? Magnetic resonance imaging. So which of the following inert gases is used in magnetic resonance imaging? Magnetic resonance imaging ला कोण वापरलं जातं? कोण आहे हा? Helium. Next one. Which group element from the following achieves noble gas configuration by gaining of how many electrons? 2 electrons. Group 16. Group 16 ला 17, 18 म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची कमतरता असते. ग्रुप 16 ह्याच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 2 इलेक्ट्रॉन असतात. मग ते 2 इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. सो बाय ग्रुप 16 असणार आहे. नेक्स्ट, which noble gas element exhibit highest number of different oxidation state? एकच आहे, झेनॉनच दाखवतो, बाकी हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. झेनॉन आणि क्रिप्टॉन दाखवतात. झेनॉन मध्ये +4 +6 +2 +4 +2 +4. Yes. Next, identify the gas used to fill in electric bulbs. Electric bulbs मध्ये आपण काय वापरतो? आर्गॉन आणि काय वापरतो तर डायनायट्रोजन. काल आपण बघितलंय, मी काल मुद्दामून स्क्रीन चालू ठेवलेली होती तुम्हाला तुझ्यासाठी. Mixture of 85% of argon and 15% nitrogen is filled in electric bulb to increase the life of the filaments. Identify the use of mixture of argon and nitrogen. काय असणार आहे? To fill the electric bulbs. Next, identify the use of argon from the following. Argon uses producing inert atmospheric welding and steel production. Yes, for producing inert atmospheric welding. Next, which among the following noble gas reacts with fluorine to give crystalline fluorides? Which of the following noble gas? Xenon react करते. और react करते xenon react करते fluorine बरोबर fluorides देण्यासाठी. Which of the following pair of inert gas is used in flash bulbs? Flash bulbs कशामध्ये आहे? एक आर्गॉन मध्ये दिसतंय, इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस मध्ये कोण असणार आहे? झेनॉन आणि
Flash bulbs. Mixture of helium and oxygen is used in artificial breathing of asthma, oxygen respiration. Neon discharge lamps and sign for production of lasers. Argon, electric bulbs to increase the life. It is mixed with neons to give lights of various color. काय विचारलंय which of the following pair of inert gases is used in flash bulbs? फ्लॅश बल्ब्स मध्ये कशा कोण वापरलं जातं फ्लॅश बल्ब्स मध्ये? काय ऑप्शन्स आहे? झेनॉन आणि क्रिप्टॉन यूज केलं जातं कारण ते दोनच रिॲक्टिव्ह असतात. झेनॉन आणि क्रिप्टॉनच काय असतात तर रिॲक्टिव्ह असतात. त्यामुळे ते फ्लॅश बल्ब्स मध्ये काय केले जातात तर यूज केले जातात. आयडेंटिफाय द इनर्ट गॅस युज्ड फॉर फिलिंग बलून्स. बलून्स हेलियम. नेक्स्ट, नोबल गॅस युज्ड इन मायनर्स कॅप लॅम्प. मायनर्स कॅप लॅम्प मध्ये कोणती वापरली जाते? मायनर्स कॅप लॅम्प. मायनर्स माहित आहेत ना? मायनिंग मध्ये जेव्हा काम करतात तिथं काय नसते, लाईट नसते, मग तिथं काय यूज केलं जातं? त्याच्या टोपीवरती असते बल्ब टाईप. मग मायनर्स कॅप मध्ये काय यूज केलं जातं? नाही, इथं काय यूज केलं जातं काय माहित आहे का? काय असेल? आर्गॉन. फ्लॅशलाइट्स क्रिप्टॉन्स प्रोड्यूस करतात. Which among the following gas is used in the treatment of cancer? कॅन्सर साठी radon. Radium belongs to group 1 and radon belongs to group 18. Next, which mixture is used for respiration by the deep sea divers? Deep sea divers काय use करतात? Deep sea divers. Mixture of helium and oxygen is used. Option B. Which element among the following does not form diatomic molecule? Argon. Diatomic molecule form करू शकत नाही कारण तो मोनोएटॉमिक आहे आणि तो इनर्ट गॅस आहे. काय आहे तो? इनर्ट गॅस. पुढं. Most abundant noble gas in the atmosphere. Most abundant noble gas. Xenon, argon, krypton, neon. सगळ्यात पहिलं तर आर्गॉन ऍटमॉस्फिअर मध्ये क्रिएटच होत नाही. कोण आहे सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त ऍटमॉस्फिअर मध्ये कोण आहे? आर्गॉन आहे. म्हणजे आर्गॉन. विचार करा हा आन्सर बरोबर आहे का? जे आपण स्टार्टिंगला बघितलंय एकदम स्टार्टिंगला एकच मिनिट. हा आर्गॉनचं पर्सेंटेज नाही, एक स्टेटमेंट दाखवते तुम्हाला. इथं बघा. आहे का बघा स्टेटमेंट काय? ऑल द नोबल गॅसेस एक्सेप्ट रेडॉन. रेडॉन फक्त एअर मध्ये ऑकर होत, बाकी सगळे इनर्ट गॅसेस एअर मध्ये ऑकर होतात आणि रेडॉन एअर मध्ये ऑकर होत नाही. All the noble gases except radon occurs in the atmosphere. Their abundance in the dry air, their abundance in the dry air is 1%. म्हणजे आपल्या अर्थ क्रस्टवरती ते किती पर्सेंट आहे तर 1% आहे. With argon as a major source of constituent. Then who is major source? Not neon. Who is major source? Argon. मी त्यासाठी तुम्हाला सांगितलंय टेक्स्टबुक वाचायला पाहिजे. The main commercial source of helium is natural gas.
Helium and neons are found in the minerals of radioactive origin. Example, pitchblende, monazite, cleveite. Xenon and radons are the rarest element. Who is the rarest element? Who is the rarest element? Xenon and radon are the rarest elements of the group, and radon is the decay product of radium. रेडॉन कोणाचं decay product आहे? रॅडियमचं. पुढं which of the following compound of xenon does not exist? ह्यातला does not exist. XeF5. XeF5 exist होत नाही. मी तुम्हाला सांगितलं इव्हन ऑक्सिडेशन स्टेट असते. इव्हन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये +2 येते, +4 येते, +6 येते, +5 येत काय येत नाही, +5 येत नाही. ठीक आहे. आता हे ग्रुप 18 बघितले. नेक्स्ट, which of the following halogen does always show oxidation state -1? यश, इथे लक्ष द्या. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट पिरियॉडिक टेबल मध्ये कोण आहे तर फ्लोरीन आहे. त्यापेक्षा कमी क्लोरीन मध्ये 3.2, हा 2.5 आणि हा काय आहे तर आपल्याला असं दिसतंय की डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत जाते तर कमी होत जात असते. सो डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होत असेल तर मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट जर कोण असेल तर तो कोण आहे तर फ्लोरीन आहे. आणि मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे म्हणजे त्याची ॲबिलिटी टू ओनली अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय असणार आहे तर जास्त असणार आहे. कधीही इलेक्ट्रॉन देणार नाही, कायम घेणार आहे. त्यामुळे फ्लोरीन हा एकमेव असा हॅलोजन आहे की जो -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. ती सोडून दुसरी कोणतीही ऑक्सिडेशन स्टेट तो दाखवत नाही. बाकीचे जे आहेत कोण क्लोरीन -1 दाखवतात, +1 दाखवतात, +3 दाखवतात, +5 दाखवतात, +7 दाखवतात. बाकी सगळे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. -1, +1, +3, +5, 7. का प्लस मध्ये ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात? कारण त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जी आहे ती फ्लोरीन पेक्षा कमी आहे. कारण त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फ्लोरीन पेक्षा कमी आहे. कारण त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फ्लोरीन पेक्षा कमी आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सो आन्सर काय येणार आहे तर फ्लोरीन. Which of the following halogen does always show oxidation state -1? Fluorine. पुढे, what is the number of oxygen atom bonded to chlorine in the strongest oxo acids? आता ऑक्झो ऍसिड्स 4 आहे. एक असते हायपोक्लोरस HOCl असते. दुसरा असते क्लोरस HOClO. तिसरा असते क्लोरिक HOClO2 आणि चौथा असते HOClO3. So it is hypochlorous, it is chlorous, it is chloric and it is परक्लोरिक. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ऍसिड कोण असतं ज्याचं ऑक्सिडेशन नंबर हायेस्ट आहे. आणि ह्या परक्लोरिक मध्येच ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +7 आहे. हा +7 ऑक्सिडेशन असताना ह्यामध्ये किती ऑक्सिजन आहेत 3 आणि 1 4. So who is the strongest oxo acid? What is the number of oxygen atom bonded to chlorine? Oxygen atom bonded to chlorine किती आहेत 1 आणि 3. 1 + 3 किती झाले 4. सो किती असणार आहे आन्सर 4. नेक्स्ट बघा, which of the following is existing as oxo acid of fluorine? फ्लोरीन ऑक्सिडेशन स्टेट -1 दाखवतो. त्यामुळे फ्लोरीनचा एकच ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहे म्हणजे एकच कंपाऊंड पॉसिबल आहे HOF. HOF म्हणजे कोणतं हायपोफ्लोरस ऍसिड. कोणता ऍसिड हायपोफ्लोरस ऍसिड. तो सोडून दुसरा कोणताही ऑक्झो ऍसिड फ्लोरीनचा एक्झिस्ट होत नाही. सो फ्लोरीनचा फक्त हायपोफ्लोरस ऍसिड HOF. कारण फ्लोरीन कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो -1. फ्लोरीन फक्त कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो -1. ठीक आहे. नेक्स्ट, what is the shape of interhalogen so that the central halogen atom exhibits its +3 oxidation state? आता सगळंच सांगते. जर हॅलोजन आहे आणि तो हॅलोजन ऑक्सिडेशन स्टेट +1 दाखवतोय तर त्याचं हायब्रिडायझेशन sp3 असते आणि जॉमेट्री काय असते लिनियर जॉमेट्री असते.
जर एखादा हॅलोजन ऑक्सिडेशन स्टेट +3 दाखवतोय तर त्याचं हायब्रिडायझेशन sp3d असते आणि बेंट टी जॉमेट्री असते त्याची. कसली जॉमेट्री असते? बेंट टी. जर एखादा हॅलोजन +5 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय तर त्याची हायब्रिडायझेशन असते sp3d2 असते. हा, आणि त्याची जॉमेट्री असते स्क्वेअर पिरामिड. काय असते? स्क्वेअर पिरामिड. आणि जर एखादा हॅलोजन आहे तो ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवतोय +7 तर त्याचे हायब्रिडायझेशन असते sp3d3. हा, आणि जॉमेट्री काय असते तर पेंटागॉनल बाय पिरामिड. पेंटागॉनल बाय पिरामिड. मग ह्याच्याकडे किती लोन पेर असतात? 3 लोन पेर. ह्याच्याकडे किती लोन पेर असतात? 2 लोन पेर. ह्याच्याकडे किती लोन पेर असतात? 1 लोन पेर. आणि ह्याच्याकडे किती लोन पेर असतात? 0 लोन. म्हणजे आता तुम्हाला कोणताही क्वेश्चन विचारला तर तुमच्या लक्षात येईल की काय असणार आहे ते. आता एक्सचं काय असणार आहे तर इथं ClF असतं, मग ClF3 असतं, ClF5 असतं आणि IF7 असे कंपाऊंड फॉर्म होतात. हे जे आहेत हे क्लोरीन 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 आणि आयोडीनचे ऑक्सिडेशन स्टेट आहे +1 +3 +5 आणि काय तर +7. सो त्यांनी विचारलंय की what is the shape of interhalogen compound so that central halogen atom exhibit which oxidation state? Central halogen atom exhibit +3 oxidation state. ते असणार आहे बेंट. Next, which of the following interhalogen compound is liquid at a room temperature? आता हे चेक करावं लागणार आहे की लिक्विड कोण असतंय. मोस्टली ब्रोमिन लिक्विड मध्ये असते. ब्रोमिन कोणत्या स्टेट मध्ये असतंय? ब्रोमिन कोणत्या स्टेट मध्ये असतंय? ब्रोमिन कोणत्या स्टेट मध्ये असतंय? ब्रोमिन लिक्विड स्टेट मध्ये असते. तर त्याचे कंपाऊंड कोणत्या स्टेट मध्ये असू शकतात तर लिक्विड. कारण आयोडीन तर आयोनिक सॉलिड्स असतात, म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये असते, क्रिस्टलाइन असतात. आयोडीन काय असतात? आयोडीन काय असतात? क्रिस्टलाइन. आयोडीन काय असतात? आयोडीन काय असतात? क्रिस्टलाइन. इथं बघा, BrF3 येलो ग्रीन लिक्विड आहे. BrF5 काय आहे तर कलरलेस लिक्विड. BrF3 काय आहे तर कलरलेस काय आहे तर लिक्विड. परत BrF3 पण येलो ग्रीन काय आहे तर लिक्विड. मोस्टली आयोडीन, हे बघा, आयोडीन मोस्टली कोणत्या स्टेट मध्ये असतात? सॉलिड. आयोडीन मोस्टली कोणत्या स्टेट मध्ये असतात? सॉलिड. सो इथं काय असणार आहे तर आन्सर BrF5 is in a liquid state. पुढं, which of the following halogen forms maximum number of oxo acids? Maximum number of oxo acids क्लोरीन फॉर्म करतो. आपल्याकडे फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे. फ्लोरीन एकच करतो, हायपोफ्लोरस ऍसिड. क्लोरीन 4 फॉर्म करतं. हायपोफ्लोरस ऍसिड फॉर्म करते, फ्लोरस ऍसिड फॉर्म करते, क्लोरिक ऍसिड फॉर्म करते, परक्लोरिक ऍसिड फॉर्म करते. ब्रोमीन फक्त काय फॉर्म करताय? हायपोब्रोमस, ब्रोमिक, परब्रोमिक. आयोडस, हायपोआयोडस, आयोडिक, परआयोडिक. म्हणजे ब्रोमीन आणि आयोडीन ब्रोमस आणि आयोडस ऍसिड फॉर्म करत नाही. सो विच ऑफ द फॉलोइंग which of the following halogens has a maximum number of oxo acids, maximum number of oxo acids chlorine form करत. Next, which of the following is the molecular formula of Haller's acid of chlorine? हे मी तुम्हाला सांगितलंय. इथं बघा, सगळ्यात पहिला हायपोक्लोरस, हायपोक्लोरस HOCl असते. त्यानंतर ना क्लोरस काय असते तर HOCl, डबल बॉन्ड काय असते तर O. त्यानंतर ना क्लोरिक काय असते तर HOCl, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. त्यानंतर ना परक्लोरिक काय असते तर HOCl, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. हा हायपोक्लोरस आहे, सॉरी, हा हायपोक्लोरस आहे. हा हायपो काय आहे तर क्लोरस. हा कोण आहे तर क्लोरस. हा कोण आहे तर क्लोरिक. आणि हा कोण आहे तर परक्लोरिक. कोण आहे? परक्लोरिक. सो परक्लोरिकचं फॉर्म्युला काय आहे तर HClO4. क्लोरिकचं फॉर्म्युला काय आहे तर HClO3. क्लोरसचं फॉर्म्युला काय आहे तर HCl काय आहे तर O2. आणि क्लोरस आहे HCl हायपोक्लोरसचं. हा क्लोरसचा फॉर्म्युला काय असणार आहे सांगा? HClO2. HClO2 म्हणजे ऑप्शन काय येणार आहे तर ए.
मी काय सांगितलं ते समजून घ्या. जॉमेट्री हे स्टेट बोर्डला पण विचारतात एक्झामला. स्टेट बोर्डला काय ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन. मग ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन मध्ये हायपोहॅलस, हॅलस, हॅलिक, परहॅलिक. 2 मार्काला विचारतात किंवा 1 मार्काला विचारतात एक्झामला स्ट्रक्चर ड्रॉ करायला. आणि क्लोरीन हा एकमेव असा हॅलोजन आहे की ज्याचे 4 ऑक्झो ऍसिड्स पॉसिबल आहेत. हायपोहॅलस, हॅलस, हॅलिक, परहॅलिक मध्ये. कोणता येणार ऑप्शन यामध्ये? ऑप्शन ए. ठीक आहे. नेक्स्ट बघा. which of the following statement is fall about interhalogens? आता interhalogens मध्ये if these are represented by x dash, x dash is always even. हाच false आहे. x dash हा कायम odd असतो. x dash कायम काय असतं? odd. interhalogens जेव्हा फॉर्म होत असतात, interhalogens जेव्हा फॉर्म होत असतात तेव्हा ते एकतर x dash असतात किंवा x dash काय असते तर 3 असते किंवा x dash काय असते तर 5 असते, x dash काय असते तर 7. x dash 3, x dash 5, x dash काय असते तर 7. They are covalent in nature, they are paramagnetic and they are more reactive than halogens. हे सगळं बरोबर आहे. पण त्यांचं x dash हे इव्हन असतं. हे दोन्ही मिळून इव्हन असतं. x plus x dash 2, x plus x dash 3, 4, x dash 3, 6, 8. Identify the correct decreasing order of boiling point of hydrates. हायड्रेट्स मध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग कोणाचं असणार आहे? HF, मग HCl, मग HBr, मग HI. नो, रॉंग आहे. इथं बघा, जसं मोलार मास वाढते, काय वाढते तसं बॉइलिंग पॉइंट काय होत जात असते तर वाढत जात असते. मी जे सांगते जर लक्ष ऐकायचं काय. जसं मोलार मास वाढते तसं बॉइलिंग पॉइंट काय वाढत असते तर वाढत असते. HF आहे, HCl आहे, HBr आहे, HI आहे. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट HIचा असायला पाहिजे. त्यापेक्षा कमी HBr, त्यापेक्षा कमी HCl, त्यापेक्षा कमी HF. HF सगळ्यात कमी असायला पाहिजे. पण HF सगळ्यात जास्त असते कारण HF हायड्रोजन बॉन्डिंग दाखवते. HF कोणतं बॉन्डिंग दाखवतंय? HF कोणतं बॉन्डिंग दाखवतंय? हायड्रोजन बॉन्डिंग. HF कोणतं बॉन्डिंग दाखवतंय? HF कोणतं बॉन्डिंग दाखवतंय? हा, सिन्स HF शोज अ हायड्रोजन बॉन्डिंग, सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार आहे तर सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार आहे तर HFचा. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार आहे? सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार आहे? HF. HF नंतर ना HI, HI नंतर ना HBr, HBr नंतर ना HCl. कोण आहे सांगा? ऑप्शन डी. हे सगळ्याच्या हायड्रेट्सच्या केसमध्ये आहे. सगळे हायड्रेट्स असतात, ग्रुप 15 असू दे, ग्रुप 16 असू दे किंवा ग्रुप 17 असू दे, डाऊन ग्रुप जसं ऍटॉमिक मास ऍटमचं वाढत जातं तसं मोलार मास पण काय होत जातं? वाढत जातं. जसं मोलार मास वाढत जातं तसं बॉइलिंग पॉइंट पण काय होत असतं तर वाढत असतं. मोलार मास वाढलं तर काय वाढत असतं? बॉइलिंग पॉइंट. मोलार मास वाढलं तर काय वाढत असतं? बॉइलिंग पॉइंट. मग जर डाऊन द ग्रुप बॉइलिंग पॉइंट वाढतंय तर सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचं असायला पाहिजे? HIचं, मग HBrचं, मग HCl. म्हणजे सगळ्यात जास्त HI, त्यापेक्षा कमी HBr, त्यापेक्षा कमी HCl, त्यापेक्षा कमी HF, सगळ्यात कमी HFचं असायला पाहिजे. पण HF मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होते. HF मध्ये काय होतंय? सो हायड्रोजन बॉन्डिंग होते. त्यामुळे सगळ्यात जास्त HF, मग HI, HBr, HCl. खालचा ट्रेंड आहे तसा. फक्त सगळ्यात पहिला काय घ्यायचा? HF. सगळ्यात पहिला काय घ्यायचा? HF. नेक्स्ट. Identify the false statement about the fluorine. It forms only one oxo acid. Yes. Hypofluorous acid form करतो. It has the highest bond dissociation enthalpy among all the halogens. It is high electronegativity. हे वाला. ह्याची बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी कमी असते. एक्सेप्शनल केस आहे काय. ऍक्च्युअली डाऊन द ग्रुप बॉन्ड लेंथ वाढते, बॉन्ड स्ट्रेंथ काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. म्हणजे बॉन्ड लेंथ कमी असेल तर बॉन्ड स्ट्रेंथ जास्त, बॉन्ड स्ट्रेंथ जास्त म्हणजे बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी पण काय असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे. नो डाऊट आपली अपेक्षा पण अशीच असते. पण काय म्हणतो की हा सगळ्यात पहिला कोण आहे? फ्लोरीन आहे ना. मग त्याची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी आहे म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ जास्त म्हणजे बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी काय असायला पाहिजे? जास्त. अपेक्षा बघा आपली काय असते? सगळ्यात जास्त बॉन्ड डिसोसिएशन एंथॅल्पी फ्लोरीनची असायला पाहिजे, मग फ्लोरीनची असायला पाहिजे, मग ब्रोमीनची असायला पाहिजे आणि मग कोणाची असायला पाहिजे?
आयोडीन कसं असते बाळांनो, फ्लोरीनचं साईज छोटं असते. फ्लोरीनचं साईज काय असते? छोटं. फ्लोरीनचं साईज छोटं असते आणि इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन असते. कसलं रिपल्शन असते? कसलं रिपल्शन असते? इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. सो त्या बॉन्डला तो इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन अनस्टेबल करतो आणि त्यामुळे तो बॉन्ड इझिली काय होऊ शकतो, तर ब्रेक होऊ शकतो. तर ह्यामध्ये एक स्लाइड चेंज आहे. काय चेंज आहे? फ्लोरीनच्या जागी ब्रोमिन आणायचं आणि जे ऍक्च्युली तसं तर सगळं चेंज करायला पाहिजे. सगळ्यात जास्त बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी कोणाची असते, तर क्लोरीनची असते. क्लोरीन पेक्षा कमी कोणाची असते, तर ब्रोमीनची. आणि ब्रोमीन नंतर ना कोणाची बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी येते, फ्लोरीनची. हे पण इम्पॉर्टंट आहे. हे सीईटीला विचारतात, गिव्ह द करेक्ट बॉन्ड डिसोसिएशन ऑर्डर. कसली ऑर्डर? बॉन्ड डिसोसिएशन. बॉन्ड डिसोसिएशन ऑर्डर सगळ्यात जास्त क्लोरीन, मग ब्रोमीन, मग फ्लोरीन आणि मग काय असते, तर आयोडीन. सगळ्यात जास्त इट हॅज द हायेस्ट बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी अमंग ऑल द हॅलोजन इज अ false statement. Is a next. Identify the reactivity order of halogen towards alkane म्हटले. Towards alkane सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह फ्लोरीन असते, हायली एक्झोथर्मिक आणि हायली एक्सप्लोजिव्ह. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, हायली एक्झोथर्मिक सिटी असते. सगळ्यात जास्त फ्लोरीन रिएक्टिव्ह असते, मग क्लोरीन, मग ब्रोमीन आणि मग आयोडीन. हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स मध्ये आपण बघतो. Which of the following compound is not in a gaseous phase at 25 degree Celsius? 25 डिग्री सेल्सिअसला कोण गॅशियस फेज मध्ये नसणार आहे? गॅशियस फेज मध्ये नसणारा IF3 असणार आहे, कारण तो आयोडीन फ्लोराईड मोस्टली सॉलिड स्टेट मध्ये असतो. आयोडीन फ्लोराईड मोस्टली कोणत्या स्टेट मध्ये असतं, तर सॉलिड. हे बघा, येल्लो पावडर IF3. IF3 येलो पावडर. जेव्हा कधी आयोडीन येते ना, ते मोस्टली सॉलिड स्टेट मध्ये असते. काय फक्त IF5 आहे ना, IF5 कोण आहे? हा, IF5 कलरलेस गॅस असते. BRF5 कलरलेस लिक्विड आहे. ClF5 पण कलरलेस लिक्विड आहे. पण IF चे बाकीचे जे कंपाऊंड आहेत, IBR सगळे सॉलिड मध्ये आहेत. तर IF5 कोणत्या स्टेट मध्ये आहे, तर गॅशियस. आणि IF7 पण कोणत्या स्टेट मध्ये आहे, तर गॅशियस. नेक्स्ट. Which element from the following combines with hydrogen to form compound with the lowest thermal stability? थर्मल स्टॅबिलिटी सगळ्यात कमी आहे, म्हणजे त्याची बॉन्ड लेंथ काय असायला पाहिजे, जास्त. मग सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ कोणाची आहे, तर HI ची, कारण आयोडीन बिलॉंग्स टू फिफ्थ पिरियड. फिफ्थ और फिफ्थ पिरियड. कोणत्या पिरियडला बिलॉंग करतं, फिफ्थ. मग विच एलिमेंट ऑफ द फॉलोइंग कंबाइन्स विथ हायड्रोजन टू गिव्ह लोएस्ट थर्मल स्टॅबिलिटी? थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर बघा. सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल HF असते, त्यानंतर ना HCl असते, त्यानंतर ना HBr असते आणि त्यानंतर ना कोण असते, HI. सो कोण फॉर्म करते, आयोडीन. कोण फॉर्म करते, सगळ्यात कमी थर्मली स्टेबल, म्हणजे त्याचा बॉन्ड इझिली काय होऊ शकतो, ब्रेक. थर्मली स्टेबल. Next, which from the following compound is not in a solid state at 25 degree Celsius? Not in a solid state. Solid state मध्ये कोण नसतंय, IF5. आपण आताच बघितलं, IF5 कोण, IF5 असू दे किंवा IF7 असू दे, तर 25 डिग्री सेल्सिअसला कोणत्या स्टेट मध्ये नसते, तर सॉलिड स्टेट मध्ये नाही. कलरलेस गॅस ऍट रूम टेम्परेचर. कलरलेस गॅस ऍट रूम टेम्परेचर. ठीक आहे. नेक्स्ट. Which of the following is correct decreasing order? Which of the following is correct decreasing order of boiling points of compound? हे बघा, ज्याचं मोलार मास जास्त, ज्याचं बॉइलिंग पॉइंट जास्त, मोलार मास जास्त, बॉइलिंग पॉइंट जास्त. हे बघा, हा CHBr3 म्हणजे किती ब्रोमीन आहेत, 3. 2 ब्रोमीन, 1 ब्रोमीन आणि क्लोरीन. कारण क्लोरीन पेक्षा जास्त कोणाचं असतं, ब्रोमीन. एका ब्रोमीन पेक्षा 2 ब्रोमीनचा मास जास्त, 2 ब्रोमीन पेक्षा 3 ब्रोमीनचा मास जास्त. मी तुम्हाला काय म्हटलं, मोलार मास हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू बॉइलिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट असतंय. यश, जेवढं जास्त मोलार मास तेवढं जास्त मेल्टिंग पॉइंट किंवा तेवढं जास्त बॉइलिंग. नेक्स्ट. Identify the correct decreasing order of thermal stability from the following. Identify the correct decreasing order of the thermal stability. आता ही थर्मल स्टॅबिलिटी आपल्याला दिली आहे, एक चेन दिली आहे, त्यामध्ये चेक करायचं. सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल कोण असते, तर ClF. त्यानंतर कोण असते, तर ICl.
त्यानंतर कोण आहे तर IBR, त्यानंतर कोण आहे तर BRCL, त्यानंतर कोण आहे तर BRF. ही ऑर्डर पाठ करावी लागणार आहे. सगळ्यात पहिलं CLF आहे. CLF नंतर कोण आहे तर CLF नंतर कोण आहे ICL, ICL नंतर कोण आहे तर IBR आणि IBR नंतर कोण आहे तर BRCL. मी अजून एकदा सांगते, जेव्हा तुम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डिस्कस करताय त्यावेळी टेक्स्टबुक समोर ठेवायचे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हे तर आपण PYQ करतोय, पण ऍक्च्युअली जेव्हा आपण सॉल्व्ह करतोय तेव्हा वर्ड टू वर्ड लिहून वर्ड टू वर्ड वाचत सॉल्व्ह केलं तर समजते की हा असा क्वेश्चन होता, ह्याचा आन्सर इथं आहे, हा असा त्याचा आहे, हे पाठवतं आपल्याला. सो सगळ्यात जास्त थर्मल स्टॅबिलिटी मध्ये CLF सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल, मग ICL, मग IBR, मग BRCL आणि मग BRF. Next, which of the following compound contains chlorine with the +5 oxidation state? आता +5 oxidation state मध्ये हे बघा, एक असते HOCl, एक असते HClO2, एक असते HClO3 आणि एक असते HCl काय असते तर O4. HOCl मध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट +1 असते, ह्याची +3 असते, ह्याची +5 असते आणि ह्याची +7 असते. कोण असते सांगा ह्यामध्ये? सगळ्यात काय विचारले त्यांनी, which of the following compound of the chlorine contains +5 oxidation state? HClO3. ऑप्शन कोणता येणार आहे? A. HClO4 ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +5, HClO2 ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +3. Next, identify the compound having highest thermal stability. CLF. सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल CLF, CLF नंतर कोण असते तर ICL, ICL नंतर कोण असते तर IBR, IBR नंतर BRCL, मग BRF. Next, what is the number of moles of sulfur atom present in N molecules of mustard gas? मस्टर्ड गॅस आठवते तुम्हाला? मस्टर्ड गॅस कसं होतं? मस्टर्ड गॅस Cl CH2 CH2S परत CH2 काय आहे तर Cl. सो सल्फरला किती आहे? एकच सल्फर आहे ना? किती सल्फर आहे? किती सल्फर आहे? एकच सल्फर आहे, मस्टर्ड गॅस. सो व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर ॲटम्स इन N मोल्स ऑफ मॉलिक्यूल? N मोल्स ऑफ मॉलिक्यूल 10 मोल्स ऑफ सल्फरच असतं. आणि क्लोरीन किती असणार आहे? 2 आहे. क्लोरीन किती असणार आहे? Next, which element of from the following does not belongs to chalcogen family? Chalcogen म्हणजे ऑक्सिजन फॅमिली. ऑक्सिजन फॅमिली मध्ये कोण कोण असते? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम. हे चॅल्कोजन फॅमिली आहे. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. पोलोनियम, टेलुरियम, सेलेनियम आहे. ह्याला कोण? ऍस्टेटाईन. ऍस्टेटाईन कोण आहे सांगा? हॅलोजन. ऍस्टेटाईन कोण आहे? हॅलोजन. हॅलोजन कोण आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ऍस्टेटाईन आणि टेनेसिन. टेनेसिन आणि ऍस्टेटाईन रेडिओ ऍक्टिव्ह असतात. नेक्स्ट, आयडेंटिफाय द वीकेस्ट हॅलोजन ऍसिड. वीकेस्ट हॅलोजन ऍसिड म्हणजे त्याची बॉन्ड लेंथ जास्त आहे. काय जास्त आहे? आणि तो इझिली बॉन्ड काय करू शकतो? ब्रेक. मी तुम्हाला काय म्हटलं, डाऊन द ग्रुप बॉन्ड लेंथ काय होत जाते तर वाढत जाते. मग HF, HCl, HBr, HI हे दोघं रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, त्यामुळे आपण कन्सिडर करत नाही. सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ कोणाची असते? HI. सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ कोणाची असते? HI. सो हु इज द वीकेस्ट ऍसिड? HI. हु इज द वीकेस्ट ऍसिड? नेक्स्ट, आयडेंटिफाय द स्ट्रॉंगेस्ट ऑक्झो ऍसिड ऑफ हॅलोजन. मी तुम्हाला तेव्हापासून सांगितलं की एखादा ऍसिड स्ट्रॉंगेस्ट आहे किंवा वीकेस्ट आहे हे डिपेंड करते त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट वरती. कशावरती? हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे हायली ऍसिडिक. हा ClO आहे, हा ClO2 आहे, हा ClO3 आहे आणि हा Cl काय आहे तर O4. मग यामध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट कोणाची आहे? HClO4. HClO4 म्हणजे पर क्लोरिक ऍसिड. कसला ऍसिड आहे? कसला ऍसिड आहे? पर क्लोरिक. सो हा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ऑक्झो ऍसिड आहे. सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ऑक्झो ऍसिड. Next बघा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑफ टँक when chlorine reacts with hot and concentrated NaOH. हे पाठ करायचे दोन रिएक्शन. एक आहे हॉट
आणि कॉन्सन्ट्रेटेड असते आणि एक असते कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड NaOH असते. कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड NaOH बरोबर आपल्याला सोडियम हायपोक्लोराइड सोडियम हायपोक्लोराइड आणि काय मिळेल सोडियम क्लोराइड. आणि हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड बरोबर क्लोरेट. क्लोरेट म्हणजे NaClO3. क्लोरेट म्हणजे NaCl काय मिळते O3. इथं बघा हा इथंच आहेत रिॲक्शन क्लोरीनच्याच रिॲक्शन्स आहेत. दोन आहे बघा सोडियम. कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड असेल तर हायपोक्लोराइड मिळते. काय मिळते? NaCl तर फिक्सच आहे. NaCl तर आणि हे NaClO3. हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड असेल तर क्लोरेट. हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड असेल तर क्लोरेट. क्लोरेट कोण असणार आहे? क्लोरेट NaClO3 NaCl आणि H2O. कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड असतं तर कोल्ड आणि हे NaOCl आणि H2O. NaOCl येस NaOCl NaCl आणि H2O. समजतं मी काय सांगते? ठीक आहे. नेक्स्ट बघा. Which among the following compound contains highest number of chlorine atom in the single molecule? क्लोरीन मध्ये स्टीयर गॅस मध्ये CCl3.NO2 असते ना. हा मस्टर्ड गॅस मध्ये दोनच असतात. फॉस्फेट मध्ये पण CuCl2 दोन असतात. टीयर गॅस मध्ये जास्त असतात. CCl3.NO2 CCl3. मग 3 क्लोरीन ऍटम असतात. सगळ्यात जास्त टीयर गॅस मध्ये असतात. Which of the following interhalogen is not obtained by the action of fluorine with bromine? Fluorine with bromine. फ्लोरीन विथ ब्रोमीन म्हटलंय ना. BrF7 फॉर्म होत नाही. काय फॉर्म होत नाही? BrF7. बाळांनो मी तुम्हाला एक सांगते. X7 हा एकच कंपाऊंड आहे. IF7 सोडून दुसरं कोणतंही हॅलोजन फॉर्म करू शकत नाही. सो इथं दिले पण आहेत आपल्याला. हा चार्ट बघा. काय काय फॉर्म होत आहे? CLF BRF BRCl ICl IBR CLF3 BRF3 IF3 CLF5 BRF5 IF5 आणि हा काय फॉर्म झाला? IF7. काय फॉर्म झाला? IF7. समज में आ रहा है? नेक्स्ट. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन इन हायपोक्लोरस? हे बघा हायपोक्लोरस मध्ये +1 क्लोरस मध्ये +3 क्लोरिक मध्ये +5 आणि पर क्लोरिक मध्ये +7 पर क्लोरिक मध्ये +7. ठीक आहे. नेक्स्ट. Which among the following is used as an oxidizing agent to bleach wood pulp? Wood pulp ला क्लोरीन. वुड पल्प मॉइश्चर असते. मॉइश्चर वुड पल्प क्लोरीन चालते हा ब्लिचिंगला. नेक्स्ट. Which among the following pair of halogens forms the interhalogen of type XX-7? I आणि F. I आणि F. Mixture of iodine and sodium sulfate is separated by. Iodine and sodium sulfate is separated by. आयोडीन सॉलिड स्टेट मध्ये असतं. डिस्टिलेशन का सब्लिमेशन? आयोडीन इझिली सबलाईम होतंय. आयोडीन इझिली काय होत असते? सबलाईम म्हणजे येस गॅस टू सॉलिड किंवा सॉलिड टू गॅस कन्व्हर्जन. Next, which of the following oxo acids of chlorine does not contain lone pair of electron on chlorine? हे बघा lone pair of electron ह्याला नसते. HClO4 ला कोण असणार आहे? हा HOClO3 म्हणजे HClO4. HOClO3 oxidation state +7. Next, how many lone pair of electrons are present on chlorine atom in the hypochlorous acid? हा ह्यावरती खूप क्वेश्चन्स आहेत बघा क्लोरस वरती. जरा इथे लक्ष द्या. हा HOCl आहे ना, हा हायपोक्लोरस आहे. कोण आहे हा? किती लोन पेअर आहेत क्लोरीन वरती? हायपोक्लोरसला हे काय? हायपोक्लोरस वरती क्लोरीन वरती लोन पेअर किती आहेत? 3 आहेत.
किती आहे 3. हायपोक्लोरस. नेक्स्ट क्लोरस HOCl डबल बॉन्ड O. किती आहे 2 पे 2. हा क्लोरस आहे. कोण आहे हा क्लोरस. त्यानंतर ना हा क्लोरिक आहे. किती आहे 2 पे 1. आणि नेक्स्ट येते परक्लोरिक. कोण येते कोण येते परक्लोरिक. कोण येते परक्लोरिक. परक्लोरिक मध्ये किती आहेत परक्लोरिक मध्ये 7. सॉरी परक्लोरिक मध्ये एकही नाही 0 असतात. हाऊ मेनी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन हायपोक्लोरस ऍसिड सांगा. हायपोक्लोरस मध्ये किती होते येस हायपोक्लोरस मध्ये 3. समजलं. हायपोक्लोरस 3 क्लोरस 2 क्लोरिक 1 परक्लोरिक 0. आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑक्सिडायझिंग पॉवर. ऑक्सिडायझिंग पॉवर म्हणजे ते चांगले ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ऑक्सिडायझिंग एजंट आहेत म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे. मग कोणाचा ऑक्सिडेशन नंबर इझिली कमी होणार आहे ज्याची ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे. मग त्याची ऑक्सिडेशन स्टेट +5 आहे. मग त्याची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. मग त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. मग सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट कोणती आहे +7. +7 म्हणजे कोण असणार आहे +7 नाहीच आहे. सगळ्यात जास्त कोण असणार आहे ऑक्सिडायझिंग पॉवर मध्ये How come they are not given? सी कसं आहे ना HCl HClO3 आहे ना सगळ्यात जास्त ऑक्सिडायझिंग पॉवर इझिली ऑक्सिडेशन घडवण्याची इझिली ऑक्सिडेशन ए घडवण्याची असणार आहे ह्याची ऑक्सिडेशन नंबर कमी व्हायला पाहिजे रे बाळांनो. होयच की. Oxidizing power increases with decrease in oxidation number of center atom. So who can easily oxidize? Fine, sorry. ऑक्सिडायझिंग एजंट नाही विचारलेलं ऑक्सिडायझिंग पॉवर विचारलेला आहे एजंट नाही पॉवर. मग इझिली कोण ऑक्सिडाइज होतो ज्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. त्यापेक्षा इझिली कोण ऑक्सिडाइज होणार आहे सॉरी त्यापेक्षा कमी +3 +5 आणि मग +7 ह्याचं उलट सो HClO HClO2 व्हायोलेट व्हायोलेट सिल्वर आहे कार्बोनेट आहे आणि हॉर्न सिल्वर. व्हायोलेट हा असतो Na3AlF6 असतं. फ्लोरीन नाही झालेलं. Which among the following halogen combines with hydrogen at a lowest temperature? फ्लोरीन. फ्लोरीन हायली रिएक्टिव्ह असतो आणि हायली एक्झोथर्मिक असतो. त्याचं बॉन्ड हायली अनस्टेबल. बॉन्ड कसा असतो Which among the following is a powerful bleaching and oxidizing agent? Bleaching and oxidizing agent. Bleaching पण आहे आणि oxidizing. Next, which among the following halogen does not form polyhalide ion? Polyhalide ion. हा तर कोण नाहीच आहे which among the following does not form polyhalide ion? पॉलीहॅलाइड आयन्स. पॉलीहॅलाइड आयन कौन कौन फॉर्म करता है क्लोरीन फॉर्म करता है आयोडीन फॉर्म करता है. आयोडीन पण करता है क्लोरीन करत नसणार आहे ना. नाही हे बघा की हे मायनस मध्ये आहे ना हे K+ आहे हे प्लस आहे हे मायनस आहे. क्लोरीन आणि आयोडीन करते जी असेल जी कंपाऊंडच नाही आहे आयोडीन आयोडीन. क्लोरीन इज मॅन्युफॅक्चर्ड बाय डिकॉन्स प्रोसेस. क्लोरीन कोणत्या प्रोसेसने मॅन्युफॅक्चर केली जाते क्लोरीन कोणत्या प्रोसेसने मॅन्युफॅक्चर केली जाते डिकॉन्स प्रोसेस. Which of the following oxide of chlorine has a highest thermal stability?
हायेस्ट थर्मल स्टॅबिलिटी, हायली थर्मली स्टेबल कोण असणार आहे, जो गुड ऑक्सिडायझिंग एजंट नाहीये, कोण आहे, हायपोक्लोरस. कोण असणार आहे, हायपोक्लोरस. नेक्स्ट, how many lone pair of electrons are present on chlorine in chlorous acid? आताच बघितलं 3 ना. हा क्लोरस 2, हायपोक्लोरस 3. राईट, गुड गुड. हायपोक्लोरसला 3 आणि क्लोरसला 2. Which among the following does not form polyhalide ions? Fluorine. What is the highest oxidation state exhibited by group 17 element? +7, highest oxidation state they can exhibit. The solution of BiCl3 हे नाही आहे. हे पण नाही. Higher boiling point of HF असते due to hydrogen bonding. High reactivity, high ionization enthalpy, comparatively high boiling point of HF is due to formation of hydrogen bond and its consequent association. Which among the following can be purified by sublimation? Iodine. Which one of the following reacts with the glass? सोडून द्या. ठीक, हे समजलं.